40 ला पहिला बॉल पडलेला आहे, घाई करा, बी फास्ट. पहिला बॉल, त्यानंतर दुसरा बॉल. बॉलला या ठिकाणी मात्र पुल केलंय, निश्चित स्वरूपाने बॉलला फिरवलंय, आडव्या बॅटनं चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार, काम दमदार, धाबा 4. बघितलं आपण या ठिकाणी चौकार येतोय, पहिला बॉल डॉट झालाय, दुसऱ्या बॉलवर बाउंड्री आली आहे. सुरुवात तर या ठिकाणी भारी झाली आणि बक्षीस या ठिकाणी लागलेली आहेत प्रति षटकारला. गणेश तर यांच्याकडनं ₹100 कॅश प्राइज. सामना अतिशय रंगतदार पाहायला मिळतोय. गोलंदाज बॉलिंग मार्कवर आहेत, त्याचं नाव आमच्यापर्यंत स्कोरवर पोहोचवतील चिराग गोतारणे. कव्हर ड्राईव्ह क्लास, ललित राऊतच्या बॅटमधनं चेंडू डीप कव्हर मध्ये जातोय. 2 धाबा यावेळेस मात्र या शॉट वर येत आहेत. धाव फलक 6 वर, 3 बॉल, धाबा 6. अल्ल्या तमाम सगळ्या क्रिकेट रसिकांचं मी समालोचक सूरज पाटणे आपलं हार्दिक स्वागत करतोय. चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3 नवचैतन्य स्पोर्ट गांधीकरांची एक मानाची स्पर्धा, वाडा तालुक्याचा अभिमान, बनुपाते महाराष्ट्रामध्ये देखणी स्पर्धा म्हणून नाव या चॅम्पियन्स ट्रॉफीचा पाहायला मिळतंय. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार, तारे सितारे या खेळपट्टीवर पाहायला मिळणार आहेत. 6 कार 36 बाईक केतन मात्रे या स्पर्धेला भेट देत असे अनेक स्टार जे दुबई रिटर्न, फरदीन काजी सुद्धा या स्पर्धेला पोहोचणार आहेत. जबरदस्त आरपी लाईन्स वाडा ओपन टीम मध्ये पाहू शकाल. पहिल्या दिवशी गटातून बाजी त्यांनी मारलेली क्वालिफाय झालेला संघ आहे. हवेमध्ये बॉल कॅच पकडली आहे, विकेट काढलेली आहे, बडी मछली जकडली चाल में. ललित राऊत सारखा एक मोठा मासा आता मात्र अंदाधुंद फटका शॉर्ट कव्हर झोनला बाद झालाय. हसमुख पाटील स्पीडअप करा. 5 मिनिटाला ओव्हर समाप्त व्हायला हवी, पंचांनी सुद्धा वॉर्न केलंय. अगदी चित्तथरारक मॅच आपण या ठिकाणी पाहतायत. सोपान स्मृती दुपारपटा टीम पहिल्या इनिंग मध्ये फिल्डिंग करताना 40+ खेळाडू हसमुख पाटील, निखिल भोईर यांचे खासम खास या स्पर्धेला सुद्धा योगदान देताना पंचांच्या भूमिकेमध्ये ऑल इज वेल मेहनत. गोलंदाज तयार, क्लास, व्हाट अ शॉट. पहिलाच बॉल खेळताना टायमिंग काय प्रॉपर आहे, वायडी डीप लॉंग ऑफला जातोय, शानदार चौकार, चॅम्पियन्स ट्रॉफी बाउंड्री. या ठिकाणी चौकार पाहायला मिळत आहेत. प्रॉपर टायमिंग बॅटिंग हसमुख पाटील केली आहे. बाउंड्रीनं मात्र स्कोर वाढतोय, 1 विकेट गमावताना टोटल स्कोर कार्ड 1 बॉल शिल्लक राहतोय 10. पुल केले बॉलला, डीप लॉंग ऑनला बॉल जातोय सीमा पार. चौकार, धाबा 4. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ हा बॉल पडला होता. दोन सेंटीमीटर अगदी षटकारापासून दूर राहिला बॉल. वॉट बॅटिंग, चौकार नंतर षटकार. हसमुख पाटील आले 2 बॉल मध्ये 10 धाबा देताना टीमचा स्कोर मोठा झालाय, धाबा 14 पहिल्या ओव्हरला.
तारणे आमच्या समेत जोडले आहेत गुणलेखाच्या भूमिकेमध्ये सिनियर गुणलेखक आहेत. तर धावसंख्या 14 झालेली आहे. पहिल्या इनिंगची बॅटिंग करतोय आदेश प्रतिष्ठान शिरसाड. दुसऱ्या ओव्हरला गोलंदाज लोकेश दुपारे. प्रत्येक चौकाला 200 रुपये जाहीर होत आहेत. वैभव उर्फ भोळा आळशी यांच्याकडनं पहिला बॉल दुसऱ्या ओव्हरचा. स्क्वेअरकड शॉट खेळण्या प्रयत्न या ठिकाणी मात्र पाहतायत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय फ्लाय स्लिप मध्ये. स्कोर मात्र वाढतोय, फुलतोय, मोठा होतोय. 15 वर 7 बॉल 15. पहिला बॉल हाताळला आतापर्यंत गोलंदाज लोकेश दुपारी यांनी. 5 बॉल बाकी राहत आहेत. संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिलं अंडर-25 खेळाडू आहेत दुपारपटा टीम मध्ये. एक राजेश वलटे सिनियर आहेत. मनोज वलटे यांनी मात्र या टीमला खूप सुंदररित्या या ठिकाणी मात्र यंगस्टर सोबत घेताना मागच्या 4 वर्षामध्ये एक फॉर्म मध्ये टीम म्हणून पाहिली जाते. या ओव्हरचा बॉल नंबर 2. आणि वाईट बॉल पंचांकडनं येतोय. लेग स्टंपच्या थोडस बाहेर बॉल. या ठिकाणी मात्र व्हेरिएशन दिलं गेलंय. एक्स्ट्रा धावेनं स्कोर कार्ड वाढतोय. धावसंख्या 16. आणि परिवर्तन केलंय स्वतःला मात्र व्हेरिएशन मध्ये आणलंय गोलंदाजानं. कॉन्सन्ट्रेशन एक जबरदस्त 100% एफर्ट च्या सोबतीला डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 4 बॉल शिल्लक राहत आहेत. ओव्हर नंबर 2 आता येतोय गोलंदाज बॉलिंग मार्कवर लोकेश दुपारपटा टीम. हसमुख पाटील बॅटिंग स्टान्स वर तयार. एक षटकार एक चौकार त्याच्या नावावर आहे. बॉलला राईज केलंय. बॅटरला विचारात पाडलंय. पुन्हा एकदा डॉट बॉल. हमी तो हम क्या तुम्ही तो तुम क्या. हसमुख पाटीलच्या बॅटमधनं 2 मोठे फटके आले. परंतु त्याच हसमुख पाटीलला दुपारपटा टीम गोलंदाज लोकेशनं 2 बॉलवर उभं ठेवलंय. 3 बॉल शिल्लक राहत आहेत. आणि इथे शॉर्ट फाईनला बॉल फील होतोय. 3 बॉलवर या ठिकाणी हसमुख पाटीलला सर्कलच्या बाहेर सुद्धा बॉल जाऊ दिलेला नाहीये. 2 हुकवले. एक बॅटला लागला परंतु शॉर्ट फाईनला बॉल थांबला आणि स्कोर सुद्धा थांबलेला आहे. धावा 16. बॉल झाले दुसऱ्या ओव्हरचे 4. समाधानकारक स्कोर जरूर आहे. 10 बॉल 16 धावा. काय घडलं यापेक्षा इथून पुढे काय घडणार आहे त्याला खूप महत्व राहील या मॅच मध्ये. स्ट्रेटला फटका पाहायला मिळतोय. एक धाव मात्र मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉल फील्ड करताना थ्रो बरोबर परफेक्टली गोलंदाजाकडे पोहोचतोय. सिंगल वर समाधान. मागच्या 4 बॉल मध्ये एकच धाव आलेली आहे. धावसंख्या 17. 11 बॉल मध्ये 11 बॉल आणि 17 धावा फळकावर लागलेले आहेत. अंतिम बॉल दुसऱ्या ओव्हरचा या ठिकाणी मात्र बाकी राहतोय. काय घडेल या दुसऱ्या बॉलवर. चौ बाजूने या ठिकाणी मात्र प्रेक्षक कुतूहलात्मक मॅच पाहत आहेत. कारण जो जिंकेल तो पुढे मात्र अंतिम टप्प्याकडे वाटचाल करेल. स्लॉक स्वीप शॉट दिनेश राऊतच्या बॅटमध्ये येतोय. मिड विकेटच्या दूर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतोय डीपला. तोपर्यंत 2 धावा. संधीचं सोनं करताना दिनेश राऊत मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. 2 ओव्हरचा खेळ झालाय. धावसंख्या फळकावर सरासरी येते पहिल्या इनिंग मध्ये 19 धावा या डिझे.
एक महत्वाचा विकेट टेकर हुकमेक का गोलंदाज म्हणून ओळख आहे या गोलंदाजाची. चर्चा जरूर होईल या मॅच मध्ये. चिराग गोताने समोर बॅटर ही अनुभव संपन्न आहेत दिनू राऊत आणि हसमुख पाटील. दिनू राऊत 25 बॉल 78 धावा. वाडा प्रीमियर लीग हायटेक मैदान गाजवलेला बॅटर नॉन स्ट्राईक एंडला पाहत आहेत. एक रेकॉर्डेबल बॅटर आणि हार्ड हिटर हसमुख पाटील मैदानाच्या आतमध्ये. 40+ खेळाडू संग्राम क्रिकेटचा मोठा कुणाचा चिराग या हसमुख पाटीलचा या बॉलवर. शिकार केली आहे संग्राम. चिरागचा मोठा आहे. हसमुख पाटीलला बाद केले. बॅक टू डग आउट. या डिझ नक्कीच आम्ही मगाशी म्हणालो या गोलंदाजी चर्चा जरूर आहे. विकेट टेकर अगदी संकट तारणारा गोलंदाज दुपारच्या टीमला नेहमीच राहिला आहे चिराग. ऑन साइडला शॉर्ट सॉफ्टलीच्या बॅट मध्ये येतो न्यू बॅटर. या ठिकाणी आल्यावर प्रहार करताय मिड विकेट कडे. बॉल डीप कडे येताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगलवर मात्र समाधान मानलं गेलंय. स्कोर कार्ड मात्र एका धावेने पुढे वाढतोय. धाव संख्या वधारताना 20 वर 20. चिराग सोपान स्मृती दुपारच्या टीमचा तुल्यबल गोलंदाज. ही मॅच खूप महत्वाची आहे कारण अगदी बघितलं दुपारी 17 पासून आतापर्यंत प्रत्येक संघ क्वालिफाय मॅच पर्यंत पोहोचण्याची मात्र एक जिद्द ठेवतोय. काल पिंपळास टीम वर्सेस वाडा आरपी लायन्स अबीर 11 वाडा वर्सेस आईगावदी पिंपळास सामना झाला आणि अबीर 11 आरपी लायन्स वाडा या टीमनं बाजी मारली आहे. टॉप 6 क्वालिफाय टीम फर्स्ट. दिनू यावेळेस मात्र बीट झालेली आहे. चिरागनं मात्र दिनूला हुकवलेला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु तेवढीशी मात्र बॅट बॉलवर तेवढ्या वेळेत पोहोचली नाहीये. टायमिंग प्रॉपर यावेळेस मात्र पाहायला मिळालं नाहीये. बॉलचा गती चेंज ऑफ पेस गोलंदाज चिराग परिवर्तन करतोय. हा बॉल पाहिला आपण तर बॅकफूट पंच मारण्याचा प्रयत्न होता. पॉइंट रिझर्व या ठिकाणी बॉल तटवला होता. एक धाव मिळाली त्यावर. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. स्वप्नील स्ट्राईक साठी आलेली आहेत. सिंगल वाढताना स्कोर मात्र 21 21 धावसंख्येवर. बॉल अजूनही बाकी राहत या ओव्हरचे. 2 बॉल शिल्लक राहत आहेत. तिसरं षटक पाहता आपण 16 बॉलचा खेळ झालाय. 16 बॉल मध्ये 21 धावा. समीकरण या मॅचची थोडी खेचताना दुपारपडा टीम सरासरी आता मात्र थोडे खेचतायत. ही वाढायला हवी. पुन्हा डॉट बॉल. बॉलला मात्र फिरवलंय. लेग ब्रेक अफलातून. सुपर बॉलिंग चिराग. चर्चा जरूर या बॉलरची राहिली आहे या ओव्हरला. 4 व्हीलर कार लाईट्स ऑफ करायचे आहेत. गाडीची लाईट्स ऑन आहेत. कृपया आपण लाईट्स बंद करून मॅचचा आनंद घ्या प्लीज. डीप लॉंग ऑनच्या समोरची कार आहे व्हाईट कलर. गाडीचे ड्रायव्हर लाईट ऑफ करा. मॅच थांबलेली फॉर्च्युनर गाडी. सामना थांबलेला बी प्लीज. लाईट्स ऑफ करायच्या आहेत. नेक्स्ट बॉल. चांगला स्ट्रोक ऑन साइडला डीप कडे मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत एक धाव मिळते. धावफलक सिंगल धावेने मात्र आकडा स्कोर कार्डवर पोहोचतोय 22 या आकड्यावर.
खूप चांगली ओव्हर टाकली चिरागसाठी, टाळ्या झाल्या पाहिजे गोलंदाजा करता. एक सुद्धा मोठा फटका नाहीये, फक्त खर्च केल्या सिंगलनं 3 धावा, 1 विकेट काढली आहे. चांगली ओव्हर पाहायला मिळाली. पात्र एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा तरार तुमच्यापर्यंत एक पोहोचतोय मधुरमय गीत. एक नंतर पुन्हा एकदा मी समालोचक सूरज पाटील आपलं नवचैतन्य स्पोर्ट गांधळे चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3 मध्ये हार्दिक स्वागत करत आहोत. एक दिग्गज स्पर्धा म्हणून या स्पर्धेला महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय आहे जरूर, आणि ऑल इंडिया खेळाडू 6 एप्रिलला या मैदानात पाहायला मिळतील. अगदी बघितलं आपण पुणे टेनिस, रायगड टेनिस, मुंबई टेनिस, नाशिक टेनिस, त्याचबरोबर यूपी, बिहार, अगदी बघितलं आपण तर गुजरात टेनिसचे खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळेल. कर्नाटकचे अनेक बॅटर या ठिकाणी पोहोचणार आहेत. स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफीचे नुकतंच ज्याने मालिका वीर घेतली केतन म्हात्रे, ज्याच्याकडे बाईक्स आहेत 36, बी फास्ट अलर्ट नाव पंचांनी वॉर्न केलंय. ओव्हर नंबर 4 कडे आपण येतोय. धावसंख्या 22, 22 स्कोर ऑन बोर्ड. अजूनही 2 ओव्हर बाकी राहत आहेत. पहिल्या 3 ओव्हरला नक्कीच बघितलं आपण तर 22 धाबा, थोडं समाधानकारक स्कोर जरूर आहे, परंतु धाबा मोठी आणि ती टोटल मोठी करणं आता गरजेचं राहिलंय आदेश परिषदेच्या टीमला. हार्ड हिटर बॅटर दिन असताना या बेस मात्र आउट ऑफ स्टंप. या ठिकाणी मात्र बॉल ऑफ स्टंपच्या खूप दूर हाताळलाय. पंच या ठिकाणी हात हवेमध्ये पसरवताना वाईट बॉल. अवांतर धाव येताना स्कोर 23, स्कोर ऑन बोर्ड. क्षेत्ररक्षण जर बघितलं आपण या ठिकाणी शॉर्ट फाईनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक स्लिप तैनात केलेली आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, डीप कडे क्षेत्ररक्षक, डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, शॉर्ट या ठिकाणी डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग, डीप आणि लॉंग लेग क्षेत्ररक्षणाची सजावट या ठिकाणी पाहायला मिळते. चॅम्पियन्स ट्रॉफी दुपारपडा टीमला मिळेल का विकेट? नो मॅन जर मध्ये बॉल पडतोय त्या ठिकाणी लॉंग लेगचा फिल्डर पोहोचेल तोपर्यंत 2 धावा येत आहेत पहिल्या बॉलवर. चौथं षटक आता होतोय गौरांग वल्टे. पहिल्या बॉलला या ठिकाणी मात्र पाहू शकता आपण धावत संख्या आली 2, स्कोर बनतोय टोटल 25 धावा. दुसरा बॉल, गौरांग वल्टे तयार. ऑन साइडला बॉलला जरूर तटवलाय. बॅकफुट मध्ये पुलचा प्रयत्न होता स्वप्नील यांचा. मिड विकेट कडे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाकडनं. अंडर 25 यंगस्टर टीम म्हणून ओळख आहे वाडा तालुक्यामध्ये या टीमची. सोपान स्फूर्ती दुपारेपाडा. गौरांग वल्टेची बॉल झाली या ओव्हरच्या आतापर्यंत 2, 4 बॉल शिल्लक चौथ्या ओव्हरचे. स्कोर झाले आतापर्यंत 26 धाबा. इथून पुढे मोठे फटके येतील का? कारण प्रेक्षकांना 500 रुपये बक्षीस पटकवायचे आणि सावली क्रिएशन जर्सी ब्रँड त्यांना हवी आहे. वाट पाहतायत. लेफ्ट हँड बॅटर आहेत. सीमारेषेच्या बाहेर वाडा सिटी हायवे कडनं प्रेक्षकांचा लोंडा. गॅलरी 2 आहेत. दिनू यांचा षटकार आणि पब्लिकचा कॅच हे आकर्षण. स्पीडअप करा मॅच, नाही तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. 2 वॉर्निंग दुपारवेळा टीमला दिलेल्या आहेत. अंतिम चेतावणी पंचांकडे येते, वॉर्न करतायत. या वेळेस मात्र स्वतः गोलंदाज गौरांग वल्टे बॉलच्या मागे
आणि दिनू यांनी मात्र कॉल करताना स्वप्नीला यस म्हटलं. 2 धावा कव्हर होत आहेत सर्कलच्या आतमध्ये बॉल असताना. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये बॉल पाहायला मिळाला. धावसंख्या फळकावर आकडा पोहोचतोय 28 वर. बॉल शिल्लक राहत आहेत चौथ्या ओव्हरचे 3. शेवटचे 9 बॉल काय दर्शवतील या मॅच मध्ये. 20 स्कोर ऑन बोर्ड. 45 धावा की 50 होतील या इनिंग मध्ये. डॉट बॉलवर धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल आता मात्र विकेट किपरच्या सुटलेला आहे. बॅटची एज लागलेली आहे. पंचांनी या ठिकाणी कॉलिंग जरूर केलंय. थँक्यू. आणि स्कोर मात्र एका रनने वाढून 29. दिनू यांनी प्रयत्न केले. प्रेक्षक सुद्धा वाट पाहत होते षटकाराचा कॅच घेण्याची, परंतु गोलंदाजी चतुराई, चेंज ऑफ पेस, कधी परिवर्तन, टप्पे सुद्धा बदलवले. कारण या अगोदरच्या बॉलला मात्र पुढे ठेवलं, यावेळेस मागे ठेवलं. आणि दिनू यामध्ये मात्र थोडेसे फंबल झाले. मोठा फटका आला नाही. 2 बॉल बाकी राहत आहे चौथ्या ओव्हरचे. समोर स्वप्नील, आदेश प्रतिष्ठान सिरसाचा बॅटर. पुल केलंय. चेंडू कावकन झोन मध्ये सीमा पार. 1 टप्प्याखेर शानदार चॅम्पियन ट्रॉफी चौकार. या बाउंड्रीनं मात्र पाहिलं आपण तर 4 धावा आणि धावसंख्या 4च्या बढतीनंतर 33. 1 बॉल शिल्लक राहतो चौथ्या ओव्हरचा. गौरांग वल्टे बॉलिंग मार्कवर. चौथ्या ओव्हरचा अंतिम बॉल. स्वप्नील सिरसा टीम बॅटर हा हिटर तयार. मोठा फटका मागच्या बॉलला चौकार आलाय जरूर. फुलरेचा बॉल. 1 धाव झाली. पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी अजून थ्रो येत नाही आणि इथे दिनू पोहोचेल का तर विकेट किपर कडे बॉल आणि रनआउटची विकेट. स्लो झाले स्वप्नील रनअप घेताना आणि रनआउट न बाद. 1 ओव्हर बाकी. पात्रा एकत्र. नवचैतन्य स्पोर्ट गांद्रे आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3 या डीजे. थँक्यू. प्रत्येक दिवशी प्लेअर ऑफ द डे कूलर हे पहिलं पारितोषिक आहे. प्रोपरायटर गणेश भागडे कशिवली यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, प्लेअर ऑफ द डे आणि गोलंदाज भरपूर कामगिरी. प्लेअर ऑफ द डे काल तेजस भरवाड यांनी कामगिरी केली. आज प्लेअर ऑफ द डे कोण ठरेल? कूलर बरोबरच वंडर स्पोर्ट प्रोपरायटर विशाल वल्टे यांच्याकडनं बॅट आहे आणि त्याचबरोबर न्यू नॅशनल ज्वेलर्स यांच्याकडनं सोन्याचं कॉइन, गोल्डन कॉइन पाहायला मिळेल. अगदी भरपूर मोठी पारितोषिक आहेत प्लेअर ऑफ द डे. आरपी लायन्स समितीवर वाडा या टीमचा खेळाडू ठरला काल तेजस भरवाड प्लेअर ऑफ द डे. गोलंदाज तयार. चौथ्या षटकानंतर 5व्या ओव्हरची या ठिकाणी कामगिरी कशी असेल? स्कोर झालाय आतापर्यंत 34. पहिल्या बॉलला दिनेश राऊतची विकेट. फलंदाज बाद. त्रिफळा बाद. बॅक टू डगआउट. या ठिकाणी पाहिलं आपण तर मैदानाच्या आतमध्ये दिनू राऊत बाद झाल्यानंतर जल्लोष पाहायला मिळाला. जो बॅटर सेट झाला होता, नजर बसली होती. टीमला धावा हव्या होत्या. इथून पुढे 15 धावा
आणि पहिल्या बॉलला विकेट जाते. धावसंख्या 34 34 असताना. तर बघूया आजच्या दिवसामध्ये प्लेअर ऑफ द डे कुठल्या खेळाडूचं नाव येईल समोर. पात्र ऐकत राहा tenniscricket.in वर लाईव्ह चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3. कारण वाडा म्हणजे टेनिस क्रिकेटचा ब्रँड बनलेला आहे. ट्रॉफी म्हटलं तर राहुल आर्ट वाडा, जर्सी म्हटलं सावली क्रिएशन वाडा, चॅम्पियन ट्रॉफी म्हटल्यानंतर गांधरे नव चैतन्य स्पोर्ट वाडा. हार्ड हिटर बॅट अर्षद होंडो कुडूस वाडा. एक जबरदस्त मात्र बिग ट्रॉफी चॅम्पियन ट्रॉफी 2025. सुरेख मात्र शॉट पाहायला मिळतोय. चेंडू मात्र जातोय लॉंग लेग झोन मध्ये दन दन करत आल्याबरोबरच चौकार विनोदच्या बॅट मधनं. आदेश प्रतिष्ठान शिरसाड यस्तीचे. ऑन साइडला या ठिकाणी हा बॉल येतो. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का, तरी ते क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. बॅकवर्ड स्क्वेअर डीप झोन कडनं काय फिल्डिंग लाजवाब. राहुल शेनवेकर थांबवेल का दावा इथून पुढे. 3 बॉल बॅटर समोर उभा टाकलेला आहे. ऋषिकेश हार्ड हिटर बॅटर आई या खेळाडूची ओळख. अनेक मोठ्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत. लीग मॅचेस मध्ये षटकार हॅट्रिक भरपूर नावावर आहेत. आज इतिहास काय. पुल केले बॉलला. बॅलन्स खूप महत्वाचा. जातोय षटकार. कॅच घेतला. लँड होताना बाउंड्रीच्या बाहेर. या डिझाय एक धाव कंप्लीट केली. बॉल या ठिकाणी फील करतोय तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे तिसऱ्या धावेचा चंग बांधला आणि तिसरी धाव पूर्ण. एकच्या ठिकाणी 3 धावा येत आहेत. चौथ्या धावेचा प्रयत्न आणि इथे रनआउटची विकेट. 3 धावा आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 48. बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी येतोय. रनआउटची विकेट या ठिकाणी मात्र जाते. धाव फलक मात्र पाहायला मिळतो 48. फायटिंग टोटल मोठी झाली आहे. ऋषी यांच्या बॅट मध्ये आलेला षटकार आणि 3-3 पळून काढल्या धावा. यामुळे स्कोअर चांगला बनलाय आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. हेमंत राऊत एक हँडसम क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे. गोलंदाज तयार. पहिल्या इनिंगचा अंतिम बॉल आदेश प्रतिष्ठानसाठी. अंतिम बॉलवर प्रहार केला ऋषीच्या बॅट मध्ये. लॉंग रेंजला फिल्डर आहे. 2 की 3, 3 की 2 की 1. एकच धाव. धाव संख्या 49. 49 बरोबर 50 धावांचा टार्गेट दिलाय. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली ऋषी यांच्या बॅट मधनं, विनोदच्या बॅट मधनं आणि स्कोर बनलाय 49. पुढच्या सामन्याची नाणेफेक या ठिकाणी केली जाईल आणि टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील अक्षय पांडव.
नाणेफेक आपण करणार आहोत. महत्त्वपूर्ण सामना असेल. एका बाजूने SBP खुपरी आणि त्यांच्या विरोधामध्ये केळीचा पाडा. एक चांगली मॅच इथे प्रेक्षकांना मैदानाच्या आतमध्ये यानंतर पाहायला मिळेल आणि त्या मॅचची नाणेफेक आपण टॉस बॉक्समध्ये करणार आहोत. दोन्ही कॅप्टन्स आपल्या समेत उपस्थित आहेत. कॉइन स्पिन केला जातोय. इथे कॉइन स्पिन केला जाईल. छापा हा कॉल दिला आणि काटा आलाय. इथे दोन्ही मान्यवरांचा धन्यवाद असेल. विनंती असेल आपण मुख्य मंचावरनं या सामन्याचा आनंद घ्या. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? बॅटिंग असेल. पहिल्यांदा बॅटिंग करायची. या आधीच्या मॅचमध्ये बॅटिंग चेसमध्ये खूप प्रॉब्लेम झाले होते. या आधीच्या मॅचमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत ती मॅच गेली. काय कारण आहे नेमकं बॅटिंग घेण्याचं? बॅटिंग मध्ये सिंगल कल्पेश गोतारणे आपण या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स संपर्क करा. असतील आपल्याला दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. गोलंदाज बॉलिंग मार्क तयार. मोहन बुनबुने पाहू शकतायत. दुसऱ्या इनिंग मध्ये मी समालोचक सूरज पाटील आपलं नवचैतन्य स्पोर्ट गांधेवाडा प्रस्तुत चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3 मध्ये हार्दिक स्वागत करतोय. हजारोच्या संख्येनं प्रेक्षक या ठिकाणी गॅलरीज क्राऊड स्टँड मध्ये बसून या सामन्याचा आनंद घेताना लुप्त उठवताना पाहत आहेत. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक मागे पाहू शकता आपण या ठिकाणी चॅम्पियन्स एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, चॅम्पियन्स ट्रॉफीचे मुख्य प्रायोजक कल्पेशजी ठाकरे, त्यांच्या समेत महेंद्रजी ठाकरे, त्याचबरोबर या स्पर्धेचे आधारस्तंभ योगेशजी बबनराव पाटील, श्री गणेश इन्फ्रा चे प्रोप्रायटर, भारतीय जनता पार्टी पालघर जिल्हा उपाध्यक्ष संदीपजी पवार साहेब, बहुजन विकास आघाडी वाडा तालुका अध्यक्ष अनंतजी भोईर साहेब. आणि मॅचला सुरुवात. या ओव्हरला काय घडेल? दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल या ठिकाणी मात्र फेकून दिलाय सर्कलवरनं. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल शॉट, परंतु फिल्डिंग साठी अप्रतिम मेहनत, जिद्द असावी लागते बॉन्डिंग अडवेन आणि ती अडून दाखवलेली फिल्डरनं. प्रति विकेट करिता गणेश तरे यांच्याकडनं 100 रुपीज कॅश प्राइज लागलेले आदर प्रतिष्ठान शिरसाट टीम गोलंदाजासाठी. पहिला बॉल या ठिकाणी अमोल मोहन बुनबुन यांनी हाताळला. धावसंख्या फलकावर मात्र मिळते 2. वेळेचं बंधन असेल. आदेश प्रतिष्ठान शिरसाट टीम प्रति ओव्हर फक्त 5 मिनिटं असतील. गोलंदाज तयार. ऑन साइड ला शॉट पाहायला मिळतोय. डीप लॉंग ऑन फिल्डर ललित राऊत बॉलवर पोहोचेल, थ्रो करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी होत नाहीये आणि इथे दुसरी धाव पूर्ण होते. 2च्या ठिकाणी 3ही झाल्या असत्या, परंतु जर तरला तारा नाही, विकेट ही सांभाळायची आहे हे दाखवून देताना सोपान होती दुबळपडा टीम. बघा, क्षेत्ररक्षण खूप चांगलं होणं गरजेचं आहे. फिल्डिंग विना मॅच या
मैदानात जिंकणं अशक्य आहे. ज्यांचं बॅटिंग बॉलिंग बरोबर फिल्डिंग ही चांगली आहे तेच संघ या ठिकाणी टॉप 3 टॉप 4 पर्यंत काल पोहोचले. अत्युत्तम कामगिरी केली अबीर 11 आरपी लायन्स वाडा आणि क्वालिफाईड टीम. स्लॉक स्वीप शॉट या ठिकाणी स्वीप केले बॉलला. चेंडू जातो बॅकवर्ड किंवा लेग डीपला आणि ते सीमा पार. मिळतंय धावा 4. चेंडू फरार. चॅम्पियन ट्रॉफी चौकार. मोहन भुनभुने राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो यावेळेस फॉलो थ्रू मध्ये कॅच सुटलीये. थोडस नाराज होताना मोहन भुनभुने. मॅच खूप भारी होईल कारण 50 धावांचं टार्गेट आहे. फायटिंग टोटल मॅच आहे. तेवढी चांगली बॅटिंग ज्या पद्धतीने सिरसारकडे तेवढी दुपार पाडा सोपानस्फूर्ती दुपार पाडाकडे सुद्धा आहे. स्कोर झालेला आहे आतापर्यंत 9 धावा. बॉल झाली या ओव्हरचे 4. 2 बॉल शिल्लक. सॉफ्ट हँडलचा वापर मिड ऑन करणे मात्र या ठिकाणी डीप लॉंग ऑन. मिड ऑन क्षेत्रामध्ये ललित पोहोचतायत. एक सिंगल धाव येते. थोडेसे मोहन बुनबुने या ठिकाणी ललित राऊत यांच्यावर नाराज होत आहे की क्विकला येणं गरजेचं आहे. अजूनही पाहता फिटनेस मोहन बुनबुने यांचा 50+ आहेत आणि ओपनिंग गोलंदाज म्हणून आदेश प्रतिष्ठान शिरसाटची धुरा सांभाळत आहेत. पॉवर प्लेचा अंतिम बॉल डॉट मध्ये कन्वर्ट केलंय. मोहन बुनबुने यांचा आत्मविश्वास अनुभव आणि दानगा किती बेस्ट परफॉर्मन्स दाखवलेला आहे. पॉवर प्लेच्या षटकात 10 धावा खर्च केलेल्या आहेत. अगदी आतापर्यंतचा फिटनेस आपलातून पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये आत येतोय. स्पीडअप करा मॅच पंच. दुसरा षटक गोलंदाज बॉलिंग मार्कवर. ऋषिकेश. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल. बॅटर तयार. स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय मिस्टर राजेश वलटे. नॉन स्ट्राईक एंडला मनीष वलटे. राजेश मनीष ही जोडी दुसऱ्या ओव्हरला धावा किती खेचतील यावर समीकरण पुढच्या 3 ओव्हरची लागतील. दुसरा षटक ऋषी बॉलिंग मार्कवर. फर्स्ट बॉल सेकंड ओव्हर डॉट बॉल. निर्धाव चेंडू ऋषीने हाताळलेला आहे. राजेश वलटे सिनियर आहे सोपानमूर्ती दुपारपडा टीमचे आणि त्यांना मात्र उभं ठेवलंय. दमकम आहे ज्या पद्धतीने बॅटिंग दिनू यांनी केली, ज्या पद्धतीने बॅटिंग विनोदनं केली, ऋषीने केली, त्या पद्धतीने बॅटिंग हसमुख प्रमाणे करण्याची क्षमता राजेश वलटे मध्ये दमकम आहे. मजा येईल मॅचला. व्हेरिएशन लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा सौरभ अडकमोल पंच यांच्याकडनं. 50 धावांच्या लक्ष्याकडे वाटचाल होताना 1 एक्स्ट्रा धावेनं वाढली धावसंख्या 11. नेक्स्ट बॉल सस्पेन्स भयान शांतता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि इथे पाहिला आपण पुन्हा एकदा पंचांचा इशारा येते वाईट बॉल. बॉल जेवढा लेग स्टंपच्या बाहेर जाईल तेवढ्या त्या वेळेस अवांतर धावा खर्च होत राहतील.
राजेश वलटे स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न करतायत. गोलंदाजी लेग स्टंपच्या दिशेने गोलंदाजी करतायत, स्विंग करतायत आणि त्यामुळे या ठिकाणी 2 एक्स्ट्रा रन खर्च केले आहेत. सात बॉल 12 धावा, 50 धावांचा टार्गेट 5 ओव्हरला आहे. दुसरं षटक चालू आहे. 5 बॉल शिल्लक ऋषीचे. यावेळेस मात्र ऑन साइडला पाहिला आपण बॉल ओढण्याचा प्रयत्न होता. चेंडू गेलाय सरळ लॉंग लेग झोन मध्ये. दंदरगड सीमा पार चॅम्पियन्स ट्रॉफी जातोय. सोपा स्मृती दुपारी पडा चौकार. आहेत ते म्हणजेच एरिया पाहिला आपण तर लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग मिड ऑन क्षेत्रामधून. tenniscricket.in वर आपण या ठिकाणी स्पर्धेचं आकर्षण पाहतायत. प्लेअर ऑफ द डे भरपूर पारितोषिक आहेत. गोल्डन कॉइन, स्पोर्ट बॅट आणि कूलर. आज कोण ठरणार हे आकर्षण राहील. अलॉंग द कार्पेट शॉर्ट मिड विकेटला बॉल फील्ड होतोय. राजेश वलटेला तेवढंच मात्र बॉलला कव्हर करता आलं नाहीये. सिंगल रन. ऋषी पुन्हा एकदा ही पार्टनरशिप तुटेल की नाही हे प्रश्न चिन्हामध्ये मात्र आदित्य प्रतिष्ठान शिरसाट आहेत. ऋषीवर जबाबदारी पार्टनरशिप तोडण्याची. प्रयत्नही केला राजेश वलटेला थोडस उभं ठेवलं होतं. यावेळेस काय घडेल. चांगल्या बॉलला सन्मान देण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोनिश सिंगलवर मात्र समाधान. टोटल मात्र जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 18 धावा. बॉल शिल्लक राहत आहेत दुसऱ्या ओव्हरचे. 2 बॉल 10 चेंडू 18 धावा. म्हणजे बॅलन्स स्थितीमध्ये या ठिकाणी मॅच पाहायला मिळते. ज्या स्थितीमध्ये आदेश प्रतिष्ठान शिरसाड या संघाची वाटचाल होती 10 बॉल 16 धावा, त्या पद्धतीनं दुपारी पाड सुद्धा 10 बॉल 18 धावांवर खेळतोय. सर्कलवरनं खेळलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये डीपला ललित पोहोचतोय आणि इथे चांगली फिल्डिंग. कारण डीप मिड विकेट काउकोना झोन आणि डीप लॉंग ऑन हे क्षेत्र ललित राऊत आपल्या फिल्डिंग मध्ये साकारतोय. एक बॉल ऋषीचा अजूनही बाकी राहतोय. 11 बॉल धावसंख्या फळकावर झालेली आहे. 19 धावा. 19 स्कोर ऑन बोर्ड. हा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला स्क्वेअर लेग डीपला बॉल फील्ड होतोय आणि त्या बॉलवर मात्र धावा मिळत आहेत. सिंगल. धावसंख्या 20. ज्या काही 20 धावा आलेल्या आहेत त्या व्हाईट बॉलच्या 2 आणि त्यानंतर लॉंग लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट क्षेत्रातून 5 एकत्र. हा सामना 50 धावांचं लक्ष. धावा बनल्या 20. 3 ओव्हर बाकी. 3 षटका 10चा रन रेट. 30 धावांची गरज या डीजे. काय घडेल येणारा बॉल ठरवेल. अनिश्चितता दडली म्हणून जंटलमॅन गेम म्हणून क्रिकेटला संबोधलं जातं. आता 3 ओव्हर म्हणजे 18 बॉल आणि 30 धावांची गरज. 10चा रन रेट बरोबर घेतलाय. बॅलन्स मॅच या सामना 50-50 चान्स वाला आहे. पार्टनरशिप तुटलेली नाहीये म्हणजेच या ठिकाणी अटॅक दुपारपाडा टीम कडनं होईल यात काही शंका नाहीये. विकेटचा प्रयत्न आदेश प्रतिष्ठान शिरसाट कडनं तेवढी वाटचाल होईल का या ओव्हरला. टर्निंग पॉइंट ऑन द मॅच ओव्हर. 3rd ओव्हर. गोलंदाज बॉलिंग मार्कवर आकाश. पहिला बॉल. स्पीड अप करा मॅच.
मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये बॉल आणि इथे सिंगल धाव येते. हसमुख पाटील, विनोद आणि दिनेश राऊत होते. कॅच होऊ शकले नाहीये. अटीतटीची मॅच आणि या सामन्यावर मात्र कुलकर्णी कोण करेल याकडे सगळ्या प्रेक्षकांच्या नजर आहेत. गोलंदाज तयार. आत्मविश्वास आत्मविश्वास किती बघा. गोलंदाजाचा आउटस्पिन बॉल मी करेन आणि डॉट करून दाखवेन या जिद्दीनं टाकलेला बॉल. एक एक निर्धाव चेंडू. आदेश प्रतिष्ठान शिरसारची पॉवर वाढवेल, मनोबल वाढवेल आणि एक मोठा शॉट प्रति ओव्हरला सामन्याची समीकरण सोपी करेल दुपारी पाडाला. आणि यावेळेस मात्र वाईट बॉल पंच ॲक्युरेट डिसिजन कळवताना धावसंख्या सिंगल धावेनं मात्र वाढली. स्कोर कार्ड मात्र 22. याच ओव्हरला रन रेट खेचणं गरजेचं आहे की याच ओव्हरला पार्टनरशिप तोडणं फोडणं विकेट काढून समीकरण बदलवणं गरजेचं आहे. कारण हे षटक नंबर 3 आहे आणि मिडल ओव्हर मधल्या तिसऱ्या षटकाकडे जास्त नजरा असतात 5व्या ओव्हरला. यावेळेस माझा स्ट्रेट डायचा फटका. बॉल खाली फिल्डर पोहोचतोय. एकच धाव. वॉटर फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहेत. नक्की स्पर्धा म्हटल्या तर आकर्षण. या स्पर्धेचं बाईक टू व्हीलर मालिका वीर कोण सिरीज ठरणार. पुल केले बॉल आणि चेंडू सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा येतोय षटकार. चॅम्पियन्स ट्रॉफी धमाका. आईला मिळालंय. हसमुख पाटील आले होते. बाउंड्री आणि षटकार ठोकला होता. रन रेट वाढला होता तिसऱ्याच ओव्हरला आणि त्यामुळे समीकरण इथे तीच आहेत. स्कोर मात्र झालेला आहे 29. बघूया 2 बॉल शिल्लक राहतात. गोलंदाज तयार. सामना रंगतदार. मोनिश वल्टे बॅटिंग स्टान्सवर तयार. राईट हँड बॅटर. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. सिंगल धाव मात्र मिळाली या बॉलवर. एक बॉल शिल्लक राहतोय. 30 धावा आहेत. 3 ओव्हरचा रन रेट कव्हर झालाय. बॅलन्स मॅच आहे. सोपान स्पर्धेत दुपारी बडा टीम हा संघ मागे नाहीये परंतु बरोबरनं चालतोय रन रेटनं. देश प्रतिष्ठान हा संघ हावी नाहीये कारण त्यांच्या हातामध्ये विकेट नाहीयेत. विकेट काढण्यामध्ये अपयश जरूर आलंय. इट्स अ वाईट बॉल आणि वाईट बॉल मुळे या ठिकाणी स्कोर वाढलाय. धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय स्कोर कार्डवर 31. गोलंदाज तयार. वाडासाठी एन कडनं गांद्रे एन कडे बॉलिंग करताना डेट बॉलचा डिसिजन पंचाकडनं येतोय. एक बॉल शिल्लक राहतो या ओव्हर मधील. षटक नंबर 3 पाहत आहेत. 50 धावांचा टार्गेट. 31 धावा झालेले आहेत. 13 बॉल 19 धावांचं लक्ष बाकी. टर्निंग पॉइंटला विकेट काढलेली आहे. एक बॉल शिल्लक राहिला होता. महत्वाचा मासा. हार्ड हिटर राजेश वल्टे बॅक टू डग आउट. या डिझे
थँक्यू. स्वतःला सिद्ध केलं, विकेट हवी आहे, इच्छा बाळगली आणि परफेक्ट मात्र राजेश वलटेची शिकार केली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये याचं नाव आहे राहुल शेनवेकर. आता 12 बॉल आणि विजयासाठी 19 धावा. 19 स्कोर ऑन बॉल, रिमेनिंग 12 बॉल. आणि विकेट करिता पुन्हा एकदा गणेश तर यांच्याकडनं 100 रुपये येत आहेत. कॅश प्राइज गोलंदाज आकाश तर यांना. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल पाहायला मिळतोय. स्पीड वाला फिल्डर मिड विकेट डीपला आणलाय दयानंद. अगदी वाडा तालुक्यामध्ये सर्वात गतिमान फिल्डर कोण असेल तर दयानंद आहेत. बेधडक रनअप त्यांचा पाहायला मिळतोय. कॅच ललित त्यांचा असेल परंतु दयानंद तिथे पोचूही शकतात. बघूया गोलंदाज तयार. षटक नंबर 4. बॉलिंग मार्क वर बॉलरचं नाव आहे ऋषी. फुलटॉस बॉल बॅटवर दिलाय, चुकीला माफी नाही. आवाज या ठिकाणी येतोय. चेंडू जातोय सीमा पार. शानदार षटकार. मोनिश वल्टेच्या बॅटमध्ये येतोय शानदार षटकार. मनीष वल्टे एक जबरदस्त बॅटर आहेत. पहिली बाईक वल्टे विशाल, दुसरी बाईक सिरीज वल्टे विशाल आणि या मॅच मध्ये खेळतोय वल्टे मनीष. तिसरी बाईक कोण घेणार चॅम्पियन ट्रॉफी 3rd सीझन मधील? मनीष अशोक वल्टे. शानदार षटकार. पुन्हा एकदा ऋषी तयार. क्लास शॉट आहे आणि ते पाहिलं आपण तर 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावसंख्या षटकार आलाय, त्यानंतर 2 धावा 8 धावा कव्हर केलेल्या आहेत. विजयासाठी आता मात्र लक्ष बाकी राहतंय. 10 बॉल 11 धावा. मॅच प्रेडिक्शन थोडे सोपं वाटतंय परंतु क्रिकेट आहे. 10 बॉल 9 धावा या मैदानात काही संघ पराभूतही झालेत. इट्स अ शो टाइम. ही खेळपट्टी कधी रंगरूप बदलते. विकेट काढलेली आहे. फलंदाज बाद. मोठा मासा गळा लावलाय. मनीष वल्टे बाद. बघूया गोलंदाज ऋषी तयार. बॉलिंग मार्क वर न्यू बॅटर नेम रुचित वल्टे. फुलटॉस बॉल बॅटवर. चेंडू जातोय स्क्वेअर लेग डीप झोन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. 2 धावा येतील का? बॅटर थांबला. रनआउटची विकेट. मी मगाशी म्हणालो या खेळपट्टीवर कधी रंगरूप बदलतं आणि इथे विकेट लगातार 2 जडेजा. असतं तुमचं आमचं सेम जरी नसलं तरी प्रत्येक मॅचला एक वेगळं क्रिकेट बघायला मिळतं. म्हणून जेंटलमॅन गेम म्हणून या क्रिकेटला संबोधलं जातं. ज्यांनी खेळपट्टी बनवली त्यांनाही त्या खेळपट्टीचा अंदाज लावता आला नाही. ज्यांना या खेळपट्टीवर प्रॅक्टिस सराव सातत्याने 3 दिवस केला त्यांनाही
या खेळपट्टीचा रंगरूप ओळखता आला नाही. इट्स अ शो टाइम. आता बॉल बाकी राहत आहेत 8 आणि धावांची गरज आहे 10. अटीतटीचा सामना. हे 2 बॉल आदेश प्रतिष्ठानसाठी एक मोठे आव्हान आहेत. आव्हानं पेलण्यासाठी असतात. जे आव्हानं पेलतात ते इतिहास रचतात. हा इतिहास आहे. बघूया गोलंदाज तयार. आणि इथे 1 धाव मिळते. 7 बॉल 9 धावा. सामना कधी फिरला जाऊ शकतोय, कारण मॅच मध्ये सप्तशृंगी शिवंजी अल्मान संघाची अशीच कंडिशन असताना मॅच मात्र हार्ड झाली होती. 7 बॉल आणि विजयासाठी 9 धावा. अटीतटीच्या वेळेला आणि इथे धावा किती येत आहेत? नो प्लस 2 धावा. फ्री हिट. बॉल वाढतोय, धावा वाढतायत. त्या 3 धावा वाढलेल्या आहेत. स्कोर आता बरोबर येतोय. फाईट मध्ये मॅच सोपी होतीये. 7 बॉल 9 ची मॅच 7 बॉल 6 वर आली. मॅच वर जे प्रेशर दडपण होतं त्या 3 धावांचं त्या धावा देऊन टाकलेल्या आहेत. आणि इथे पंच चर्चा करतायत. प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे. प्रेक्षकांना वाटतंय, काही प्रेक्षकांना वेगळं वाटतंय, त्यापेक्षा पंच चर्चा करतायत. डिसिजन पेंडिंग आहे आणि प्रेक्षकांसाठी एक मधुमेह संगीत. डॉट बॉलवर रन्स मिळणार नाहीयेत आणि विकेट सुद्धा नाहीये. नो विकेट नो रन्स. इट्स अ डॉट बॉल. पुन्हा सामना बॅलन्स. 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धावा. म्हणून मगाशी म्हटलं की प्रेक्षक चर्चा करतायत. गाणं प्रेक्षकांसाठी होतं, रिलॅक्स होण्यासाठी. सहा बॉल आणि 6 धावा. बघूया, जाऊया. थोडं घाई करा, स्पीडअप करा. अजून पुढचे सामने भरपूर बाकी आहेत. स्पीडअप करा. मॅच दिन राऊत. 6 बॉल 6 धावा. गोलंदाज बॉलिंग मार्कवर येत आहेत. एक वेगळा निर्णय. स्पिनर गोलंदाज, फिरकी बॉलर हेमंत राऊत. प्रति डॉट बॉलला गणेश तर यांच्याकडनं 100 रुपये कॅश प्राइज लागलेले. आदेश प्रतिष्ठान शिरसार गोलंदाज हेमंत राऊत यांना. हेमंत राऊत बॉलिंग मार्कवर तयार. 6 चेंडू 7 धावा. एसपी ट्रॉफी नाईट क्रिकेटचा महासंग्राम बिलोशी
6 बॉल 6 धाबा. सातपाडी टीम गोलंदाज यांनी थांबवले होते. गोलंदाज तयार. हसमुख पाटीलची स्वतः परीक्षा आणि चेंडू सीमा रेषा पार. कव्हर ड्राईव्ह चौकार पहिल्या बॉलला. आगाज खेळला विजयाकडे वाटचाल. मॅचची समीकरण पहिल्या बॉलला बदलणं आदेश प्रतिष्ठान शिरसासाठी थोडीशी घातकी आहेत, परंतु हेमंतनं लीग फॉर्मॅटच्या मॅचला 6 चेंडू 5 धाबा थांबवल्या होत्या. हाही इतिहास आहे. बॉल नंबर 2. बॉलवर गेला बॅटर खेळण्याकरिता लगातार आणि या ठिकाणी मात्र मॅच फिनिश 2 चौकार. खेळ खलास. मॅच विन होते सोपान स्मृती. दुपारपटा टीम एक शानदार विजय करताना हँडशेक करायचे आहेत बोथ टीम. सुपर बॅटिंग, सुपर बॉलिंग, ऑल इज वेल. बॉल बॅक बॉल. बॉल कलेक्ट करा पंचांकडे. बॉल फेका.